Hello, dear students. Today we are going to learn a very interesting chapter from your Bal Bharati book, and that lesson's name is Go and Come. So let's read and understand this lesson. Once there was a little boy who lived in a pretty little cottage. एकदा एक छोटा मुलगा होता. तो एका सुंदर कॉटेजमध्ये राहत होता. कॉटेज कॉटेज म्हणजे अ स्मॉल सिंपल हाऊस. वी युजली सी कॉटेजेस इन अ रूरल एरिया. ह्या चित्रामध्ये पाहताय, अशा प्रकारच्या घरांना कॉटेज असे म्हणतात. आणि असे कॉटेजेस आपल्याला रूरल एरिया म्हणजे गावाकडे दिसतात. तर एकदा एक लहान मुलगा होता आणि तो एका प्रिटी म्हणजे सुंदर अशा कॉटेजमध्ये राहत होता. देयर वॉज अ लवली गार्डन अराउंड द कॉटेज. त्या कॉटेज भोवती एक सुंदर असं छान असं गार्डन होतं. डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स ग्रू इन द गार्डन. वेगवेगळ्या प्रकारची झाडं ग्रू म्हणजे वाढलेली होती. अँड सो देर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू डू देअर. त्यामुळे तिथे भरपूर कामं करण्यासारखी होती. द प्लांट्स हॅड टू बी वॉटर्ड एव्हरी डे. झाडांना रोजच्या रोज पाणी द्यायला लागायचं. वॉटर्ड म्हणजे पाणी घालणे. दे हॅड टू बी गिवन मॅन्युअर फ्रॉम टाइम टू टाइम. मॅन्युअर मीन्स मटेरियल मिक्स्ड विथ सॉइल टू हेल्प प्लांट्स टू ग्रो. म्हणजेच खत. मुलांनो, जेव्हा आपण कोणतेही झाड लावतो तेव्हा त्याची योग्य प्रकारे वाढ होण्यासाठी वेळच्या वेळी खत घालत असतो. दे हॅड टू बी कट अँड प्रून्ड ॲट द राईट टाइम. प्रून्ड मीन्स रिमूव्ह dead and unwanted parts of the plants to help them grow. ज्याप्रमाणे आपण झाडाला रोज पाणी घालतो, वेळच्या वेळी खत घालतो, तसेच प्लांट्सचे सुकलेले पार्ट्स आहेत, जसं सुकलेली पानं, फांद्या किंवा सुकलेली फुलं, असे जे अनवॉन्टेड पार्ट्स आहेत ते आपल्याला वेळच्या वेळी कट करावे लागतात. याला प्रून्ड असं म्हणतात. The garden needed weeding and cleaning. Weeding means removing troublesome, unwanted plants from a field or a garden. आता मुलांनो, इथे या चित्रामध्ये भरपूर प्लांट्स आहेत. त्यात काही अनवॉन्टेड प्लांट्स आहेत, ते काढून टाकावे लागतात. त्यालाच वीडिंग असे म्हणतात. Everybody in the little boy's family helped to take care of the garden. आणि हा जो छोटा मुलगा आहे त्याचे फॅमिलीमधले सगळे सदस्य ह्या गार्डनची खूप काळजी घेतात. A boy had a very strict uncle who came to stay with them for a few days. आणि जो बॉय आहे या स्टोरीमधला, त्याचे एक स्ट्रिक्ट अंकल होते. ते काही दिवसांसाठी त्यांच्याकडे राहायला आले होते. द अंकल बिलीव्ड इन हार्ड वर्क अँड डिसिप्लिन. त्या अंकलचा हार्डवर्क म्हणजे कठीण परिश्रमावर आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्त यावर खूप विश्वास होता. वन डे ही सॉ दॅट द बॉय वॉज प्लेइंग अराउंड इन द हाऊस. एके दिवशी त्या अंकलने पाहिले की हा बॉय घरात खेळत आहे. लिटिल बॉय, सेड द अंकल, यू वुड बी फॉर बेटर ॲट वर्क. मुला, तू काम केलं पाहिजेस. युअर गार्डन नीड्स वीडिंग सॅडली. तुमचं जे हे गार्डन आहे त्यात वीडिंगची खूप गरज आहे. सॅडली म्हणजे बॅडली किंवा व्हेरी मच. Used with words like needed or wanted. गार्डन मध्ये जे अनवॉन्टेड प्लांट्स आलेले आहेत
ते तू काढून टाकले पाहिजेस, असं ते म्हणतात. गो नाव अँड वीड इट लाईक अ गुड चाइल्ड. लगेच आता जा आणि गार्डन वीड कर चांगल्या मुलासारखा. बट द लिटल बॉय डिडंट फील लाईक वीडिंग दॅट डे. पण त्या दिवशी त्या मुलाला गार्डन वीड करायचं काही मन नव्हतं. आय कॅन डू इट, ही सेड. मी नाही करू शकणार, असं तो म्हणाला. ओ येस यू कॅन, सेड द अंकल. मग यावर अंकल म्हणाले, हो तू करू शकतोस. वेल आय डोंट वॉन्ट टू, नॉट जस्ट नाव, सेड द लिटल बॉय. पण छोटा मुलगा म्हणाला, नाही मला आता नाही करावंसं वाटत आहे. बट अ मस्ट, सेड हिज अंकल. अंकल म्हणाले, नाही तू केलंच पाहिजे. डोंट बी नॉटी, बट गो ॲट वन्स अँड डू युअर वर्क. दिस इज अन ऑर्डर. गेट अप अँड गो. डोंट बी नॉटी. नॉटी म्हणजे काय? खोडकरपणा करणे. अंकल म्हणाले, खोडकरपणा करू नकोस, आता लगेच जा आणि काम कर. ही माझी ऑर्डर आहे. लगेच उठ आणि जा. द अंकल वॉज हिमसेल्फ अ हार्ड वर्किंग मॅन. जे अंकल होते ते स्वतः पण खूप मेहनती होते. ही वेंट अवे टू कॅरी ऑन हिज ओन वर्क इन अनदर रूम. बट लिटिल बॉय सॅट स्टिल. ते अंकल मग स्वतःचं काम करण्यासाठी दुसऱ्या रूममध्ये निघून गेले. पण तो मुलगा तिथेच बसून राहिला. ही फेल्ट दॅट हिज अंकल वॉज बीइंग अनफेअर. त्याला असं वाटत होतं की त्याचे अंकल त्याच्याशी चांगलं वागत नाहीयेत. हिज चिन बिगेन टू वॉबल. ही हॅड अ लंप इन हिज थ्रोट अँड हिज आईज वेल्ड अप. वेल्ड अप मीन्स फिल्ड विथ वॉटर और टीयर्स. त्याला रडू आले. त्याची चिन अशी थरथर कापू लागली. वॉबल, जेव्हा आपल्याला रडू येतं तेव्हा आपली चिन कशी थोडी थोडी थरथरते, त्याला वॉबल असं म्हणतात. आणि घशात आवंडा आला आणि डोळे पाण्याने डबडबले. जस्ट देन हिज मदर वॉक इन. तेव्हाच त्याची आई तिथे आली. व्हॉट्स द मॅटर लिटल बॉय, शी आस्क्ड. ती म्हणाली, काय झालं बाळा? वाय डू यू लुक सो अनहॅपी? तू असा दुःखी का दिसत आहेस? आता जेव्हा एखादं मूल रडवेलं होतं तेव्हा त्याचा चेहरा वेगळाच दिसतो. त्याच्या आईला सुद्धा तसंच वाटलं. म्हणून तिने त्याला विचारलं की तू असं अनहॅपी म्हणजे दुःखी, सॅड का दिसतोयस? अंकल टोल्ड मी टू वीड द गार्डन, सेड द लिटल बॉय. मग तो लिटल बॉय आईला म्हणाला की ते अंकल मला गार्डन वीड करायला सांगतायत. ओ, सेड हिज मदर. व्हॉट फन दॅट विल बी. आय लव्ह टू वीड. मग त्याची आई म्हणाली, वा किती छान, किती गंमत येते. मला खूप आवडेल गार्डन वीड करायला. अँड इट इज सच अ फाईन डे. कॅन आय कम अँड हेल्प यू टू वीड. आणि मग त्याची आई म्हणाली, किती छान दिवस आहे. मी तुझ्यासोबत येऊन वीड करायला मदत करू शकते का? वाय येस, सेड द बॉय. आणि मग बॉय म्हणाला, हो नक्कीच. कम लेट्स डू इट नाव, सेड हिज मदर. त्याची आई म्हणाली, चल आपण लगेच करूया. द बॉय गॉट अप रेडीली अँड वेंट आउटसाइड विथ हिज मदर. मग तो मुलगा आता आनंदाने लगेचच उठला आणि त्याच्या आईसोबत बाहेर गेला गार्डन वीड करण्यासाठी. The two of them weeded the garden beautifully and had a very good time together, working and chatting and laughing. आणि मग त्या दोघांनी गार्डन खूप छान प्रकारे वीड केलं. दोघांनीही एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवला. त्यांनी खूप
काम केलं एकत्र, गप्पा मारल्या आणि खूप छान हसलेही. चिल्ड्रन्स, दिस स्टोरी इज adopted from Go and Come by लॉरा ई रिचर्ड्स. ह्या स्टोरीमधून तुम्हाला काय समजलं? जेव्हा एखादी गोष्ट कोणी आपल्याला जा, कर असं सांगतं, तेव्हा आपल्याला वाटतं की हे मला ओरडतायत, हे मला ऑर्डर देतायत. पण तेच जेव्हा कोणी आपल्याला सांगतं, चल, कम, वी विल डू इट, तेव्हा आपल्याला वाटतं, वाव, खूपच छान, आता मजा येईल हे करायला, आणि आपण ती गोष्ट करायला तयार होतो. हाच डिफरन्स आहे गो अँड डू इट म्हणण्यातला आणि कम, लेट्स डू इट म्हणण्यातला. आय होप की ही स्टोरी तुम्हाला समजलीही असेल आणि आवडलीही असेल. सो थँक यू फॉर लिसनिंग. बाय. We will meet in our next video.